बल्कि हम देख भी सकते हैं। आज देश के लिए बड़ा ही जब नई सरकार का गठन हो रहा है, हर वर्ग की आकांक्षाओं को पूरा करने का काम किया है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत सरकार। एक बात क्या कहें, अपने आप उसका स्वयं आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तीसरी बार इस देश की बात के लोगों के प्रति संविधान आज आपल्या या विकसित भारताचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, त्याचा आज आनंद उत्सव आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। आज पाहत असाल तर मोदी साहेबांनी नेहरूजी नंतर पहिले पंतप्रधान आहे की ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे। आणि आता ते समाजाची सेवा करण्यासाठी उद्यापासून परत अंत्योदय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला वाटतं सेवा देण्याचं ते काम करतील। त्यांना खूप खूप शुभेच्छा। आमच्या जिल्ह्यातले नेते आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातून आज पाहत असाल तर 2 सीट आलेल्या आहेत आणि आदरणीय रक्षाताईंना सुद्धा मंत्रिपद मिळाले, त्याचा एक आनंद आम्हाला सर्वांना आहे। म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नारी शक्तीचा पर्व पाहायला मिळतो। आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आज आमच्या जिल्ह्यातल्या 2 महिला उमेदवारांना खूप मानाचं स्थान दिलं आहे आणि पहिल्यांदा केंद्रामध्ये या जिल्ह्यातनं एक मंत्री बनते, ते मंत्री म्हणजे एक महिला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नरेंद्रजी मोदीजींना आमचं कुटुंब प्रमुख म्हणून, आमचं पालकत्व म्हणून आम्ही त्यांचा जय जयकार करतो आणि जय श्रीराम, जय महाराष्ट्र म्हणतो। जळगाव जिल्ह्याला एक महिला खासदार तिसऱ्यांदा लाभली आणि त्यांना मंत्रिपद दिलं गेलं। एक महिला म्हणून आपल्याला किती आनंद वाटतो, अभिमान वाटतो? आम्हाला आज असं वाटतंय की आज मी रक्षा करते आणि आज मी मंत्री झालेली आहे, एवढा आनंद आम्हाला वाटतो आहे। हा विजय हा प्रत्येक या जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलाचा विजय आहे। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।